ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजचा भाग थोडासा तिकडनं उशिरा आला. सुरुवातीला आपण बघतोय की अर्जुन सायली सँडीला भेटलेत. सँडी म्हणत असतो त्यांना, एका वकिलाशी मी काय बोलणार, मला जरा टेन्शन आलंय तुमच्याशी बोलायचं. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत काय बोलणार आहात? अर्जुन म्हणतो, टेन्शन नको घेऊस, आम्हाला तुझ्याशी प्रिया मधुकर बद्दल बोलायचंय. सँडी म्हणतो, प्रिया? ती तर मला जवळजवळ 2 वर्षानंतर आत्ता कॅन्टीनमध्ये भेटली. तुम्हाला तिच्याबद्दल काय बोलायचंय? अर्जुन म्हणतो, ती प्रिया मधुकर तुझी गर्लफ्रेंड होती ना? सँडी आता जरा शांत बसतो. सायली म्हणते, हे बघ, प्रिया ज्या आश्रमात राहायची ना सँडी, मी तिथेच राहायची. तुम्हा दोघांना बऱ्याचदा मी एकत्र बघितलंय. सँडी म्हणतो, हो खरंय, मला आधी असंच वाटायचं की आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहोत, पण मला नाही असं वाटत की प्रियाच्या मनात कुणाबद्दल कधी काही प्रेम असेल. प्रिया मला आवडायची, म्हणजे मी तिला त्यावेळेला वाटेल ती मदत करायचो, अगदी पैशांची सुद्धा. इथे त्यांनी जरा भूतकाळ दाखवलाय प्रियाचा प्रेक्षकांनो. प्रिया या सँडीकडनं कसे पैसे घ्यायची, त्याच्याशी गोड गोड बोलायची, हेच नाही तर प्रियाने अशी बरीच मुलं गटवलेली आहेत जी श्रीमंत आहेत, पैसेवाली आहेत. ती फक्त आणि फक्त पैशासाठी या मुलांचा वापर करत असे. सँडी म्हणतो, मी प्रियाला माझ्या आयुष्यात आणलं, हीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. अर्जुन म्हणतो, हे बघ, आम्हाला प्रियाबद्दल काही माहिती हवी आहे. तू एवढा क्लोज फ्रेंड होतास तिचा, तर तुला माहीत असलेल्या बऱ्याच गोष्टी असतील ना? मग तो सँडी म्हणतो, तुम्ही हे सगळं मला का विचारतायत? म्हणजे प्रिया तुमची कोण लागते? अर्जुन आणि सायली आता फक्त एकमेकांकडे बघायला लागतात सँडीने हा प्रश्न विचारल्यावर. आता ते सगळं सांगतात सँडीला, पण ते सगळं डिटेलमध्ये दाखवलं नाहीये. डायरेक्ट सँडीला माहिती कळाली असं त्यांनी दाखवलंय. अश्विन आणि प्रियाचं सीन घेतलाय आता त्यांनी. अश्विन खूप खुश असतो अस्मिताचं बाळ बघून. अश्विन प्रियाला म्हणत असतो, तू बघितलं अस्मिताईचं बाळ कसलं गोड आहे ते? अगं, त्याच्या गालाला जर हात लावला ना तर असं वाटतं आपण कापसालाच हात लावतोय. प्रिया म्हणते, हो ना अश्विन, खूप गोड आहे रे बाळ. तुला माहितीये अश्विन, मला लहान मुलं खूप आवडतात. अरे, हे तर आपल्या घरातलं बाळ आहे. आता मी त्याच्यासोबत खूप खेळणार आणि छान छान गोष्टी मी त्याला शिकवणार. बापरे, प्रिया काही जोक मारते हा बोलता बोलता. ही त्याला छान छान गोष्टी शिकवणार म्हणजे काय होणार त्या बाळाचं? असो. आता अश्विन म्हणतो, हो नक्की शिकव हं मामी, पण तू अस्मिताईला भेटली? प्रिया म्हणते, अरे हो अश्विन, भेटले मी अस्मिताला. अरे अस्मिताला जरा आराम हवा ना, त्यामुळे जास्ती गप्पा नाही मारल्या मी तिच्याशी. आणि तसंही अस्मिता येईलच ना आता घरी. आणि प्रेक्षकांनो, आज अस्मिता घरी आलेली सुद्धा त्यांनी दाखवली आहे. मस्त दाखवत आहेत मालिका ते सध्या. अश्विन म्हणतो, हो खरंय ग. अगं तन्वी, बाळ कधी घरी येईल आणि काय काय करू आणि काय काय नाही असं झालंय. किती वर्षांनी सुभेदारांच्या घरी छोटंसं बाळ येतंय बघ. प्रिया म्हणते, अश्विन अरे तुझं वागणं कळतंय मला, म्हणजे तू खूप आनंदी आहेस, पण विसरू नकोस हे सुभेदारांचं नाही दीक्षितांचं बाळ आहे. मग अश्विन तिला म्हणतो, हे बघ तन्वी, नको त्या माणसांच्या आठवणी काढू नकोस हं. प्रिया म्हणते, बरं राहिलं, सॉरी. अश्विन म्हणतो, बरं चल आपण घरी जाऊयात. प्रिया म्हणते, हो अरे अश्विन, पण मला काही पैसे हवे होते, काही देशील का रे पैसे? मला फक्त 20,000 हवेत. अश्विन आता आश्चर्यचकित होऊन म्हणतो, काय 20,000? आता पुन्हा इथे सायली अर्जुनचा सीन घेतलाय. सायली म्हणत असते, गेली 2 वर्षापासून आमच्या घरात हेच सगळं चालू आहे प्रिया आल्यापासनं. सँडी म्हणतो, बाप रे बाप, हे सगळं भयंकर आहे. मला वाटलं होतं आमची मैत्री तुटल्यानंतर तरी प्रिया बदलली असेल, पण ही खूपच भयंकर मुलगी आहे. डॉक्टर अश्विन सारख्या चांगल्या माणसाला फसवतीये ती. अर्जुन म्हणतो, हो, म्हणूनच तिच्याबद्दल जितक्या गोष्टी कळतील ना तितक्या आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. सँडी सांगतोय की प्रिया पूर्वी अशीच होती. ती नेहमी पैशासाठी कुठल्याही मुलाच्या मागे फिरायची. एका माणसाच्या मागून दुसऱ्या माणसाच्या, म्हणजे एखाद्याच्या बाईकवरनं दुसऱ्याच ठिकाणी तिसऱ्याच मुलाला भेटायची. त्यातनं जर श्रीमंत मुलगा असला तर विचारूच नका, सतत त्याच्या मागे मागे ती करायची. अर्जुन विचार करतोय, अश्विन या अशा मुलीच्या प्रेमात पडलाच कसा? मग सँडी म्हणतो, अहो प्रेमात पाडणं तिच्यासाठी अगदी डाव्या हाताचा खेळ आहे. तिला चांगलंच ठाऊक आहे समोरच्या माणसाला कसं प्रेमात पाडायचं, आणि तिने जर जाळं टाकलं ना तर कोणीच त्यातनं वाचू शकत नाही बरं. सायली म्हणते, अहो आपण प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणतोच आहे ना, मग अश्विन भाऊजी समोर तिचं हे रूप आणायला काय हरकत आहे? अर्जुन म्हणतो, पण मग काय करायचं आपण यासाठी? सायली म्हणते, सांगते, सगळं सांगते. सँडी तुझी मदत हवी आहे आम्हाला या सगळ्यात, तू करशील का मदत? सँडी म्हणतो, हो मी करेल ना तुम्हाला मदत. नक्की मला काय करायचंय? सायली मग सँडीला एक प्लॅन सांगते आणि अर्जुनला सुद्धा, जो आपल्याला ऐकवला नाहीये प्रेक्षकांनो. सायली आता नेमका काय प्लॅन करते हे पुढे बघण्यासारखं आहे. सायलीने प्रियाला एक्सपोज करण्यासाठी आणखीन एक प्लॅन ॲड ऑन केलाय. आता बघा हा, म्हणजे एवढ्या सगळ्या गडबडीत सुद्धा अर्जुन आणि सायलीने प्रियाचा पाठपुरावा करणं सोडलेलं नाहीये. अर्जुन सायली आता पुढे काय सिक्सर मारतात ना ते बघत राहा.
आता इकडे अश्विन आणि प्रियाचा सीन पुन्हा घेतलाय. अश्विन म्हणतो, "काय बोलतेस तू तन्वी? अगं तुला परवाच 20,000 रुपये दिले होते ना मी. आता पुन्हा तुला पैसे हवेत? ते पैसे संपले?" प्रिया म्हणते, "अरे अश्विन, ते पैसे आपण दान नाही का केले गरीब लोकांना?" अश्विन म्हणतो, "अगं त्यांना 20,000 नाही दिले आपण. पाकिटात तू 3 ते 4,000च घातले होतेस. मी स्वतः पाहिलं ते, लक्ष होतं माझं. तन्वी, तू बाकीच्या पैशांचं काय केलंस? खर्च केले? शॉपिंग केली?" प्रिया म्हणते, "ओ ओ अरे शॉपिंग केली मी. असं मी त्याच्या बाळासाठी रे." "अरे तसं तर तो खर्च होईलच ना. मी तुला फक्त 20,000 मागते ना पुन्हा." अश्विन म्हणतो, ₹20,000 ते ₹20 मागितल्यासारखं काय मागते?" "अगं हे बघ, तू कुठे पैसे खर्च करतेस ना तन्वी, त्यावर माझं ऑब्जेक्शन नाही आहे. मी तुला स्वतः म्हणायला होतो की मी तुला सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रोव्हाइड करेल. पण कुठे पैसे खर्च होत आहे? कुठे तू काय खर्च करते? सगळं याचा हिशोब पाहिजे की नाही?" प्रिया म्हणते, "हो, हो, हो, हो. पाहिजे, पाहिजे. हिशोब पाहिजे. मी ठेवेल रे अश्विन, हिशोब ठेवेल, लिहून ठेवेल." अश्विन म्हणतो, "व्हेरी गुड. लिहून ठेवत जा पैसे कुठे खर्च केले ते. मी तुला 3-4 दिवसात ट्रान्सफर करतो पैसे." प्रिया म्हणते, "बापरे! 3-4 दिवसात?" अश्विन म्हणतो, "अगं एवढी मोठी अमाउंट तुला कशी देणार मी डायरेक्ट? 3-4 दिवसात देईल मी नक्की तुला." प्रिया आता मनात विचार करायला लागते, "हिशोब लिहून ठेव म्हणे. हिशोब वाचला ना बाबा तर चक्कर येऊन पडशील तू. आता एवढे प्रश्न तू विचारायला लागलायस मला, तर मी कुठून पैसे आणू आता?" अश्विन आता तिला म्हणत असतो, "ठीक आहे ना?" प्रिया म्हणते, "हो ठीक आहे, येते मी." हिला आणखीन पैसे हवेत, कारण हिला त्या बाईचं तोंड गप्प करायचंय जिच्याकडे ही होती. म्हणजे त्या बाईने विकलेलं त्या बाईकडे विकलेलं असतं ना सदा आणि मैनाने तिला, त्याच बाईकडे आता ही त्या बाईकडेच जाते बरं का प्रेक्षकांनो. आता एपिसोडच्या शेवटी दाखवलंय, पण अर्जुन आणि सायली त्या बाईला आधीच गायब करतात. हा सस्पेन्स मी तुम्हाला आधीच ओपन करते, कारण की इंटरेस्टिंग होती ना पुढे मालिका ऐकायला. अर्जुन आणि सायली आता बाहेर उभे आहेत गाडीजवळ. अर्जुनने इन्स्पेक्टरला फोन करून विचारलंय, साक्षी आणि सचिन सापडले का? ते म्हणतात नाही. मग अर्जुन म्हणतो, "मला डिटेल्स लवकर कळवा." सायली म्हणते, "ही साक्षीनं लवकर सापडायला हवी, म्हणजे सचिन भाऊजी पण सापडतीलच ना." अर्जुन म्हणतो, "सापडेल, सापडेल, नक्की सापडेल." सायली म्हणते, "या सचिन भाऊजीच्या नादात प्रियाकडे दुर्लक्ष नको व्हायला. अहो प्रिया न काहीतरी नवीन करून ठेवेल आपली नजर वळली तर." अर्जुन म्हणतो, "थांब जरा 1 मिनिट." अर्जुनने त्याच्या गाडीमधनं एक फाईल दाखवली आहे सायलीला. अर्जुन फाईल दाखवत म्हणतो, "हे बघ सायली, या फाईलमध्ये आपण शोधलेले सगळे पुरावे आहेत प्रियाच्या विरोधातले." सायली म्हणते, "अहो हो, पण तुम्ही हे पुरावे एका फाईलमध्ये ठेवलेत. अहो कोणाच्या हाती लागली ही फाईल तर? प्रियाचं किती लक्ष असतं आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे ना." अर्जुन म्हणतो, "डोंट वरी, याचं सगळं बॅकअप आहे माझ्याकडे. कुणीही हे नेऊ शकत नाही." सायली म्हणते, "तरी सुद्धा तुम्ही ना याचं सगळं म्हणजे हे जे काही आहे ना ते ऑफिसमध्येच ठेवा. उगाच कोणाचं लक्ष नको जायला." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे." अर्जुनने आता ती फाईल उघडून दाखवली आहे सायलीला, काय काय पुरावे आहेत त्यात. सायली ते बघते आणि म्हणते, "आपण त्या सदा आणि मैनाच्या बाकीच्या मुलींना भेटलो तर? टीना, मीना, रीना आपल्या घरी आल्या होत्या ना त्या?" अर्जुन म्हणतो, "त्यांना भेटून काही उपयोग होणार नाही गं. आपण एक काम करूयात, सदा मैनाच्या शेजारी जाऊन विचारूयात, म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतील." सायली म्हणते, "ही बबली लोखंडे जर एवढी शाणी होती तर सगळ्यांच्या ती नक्की लक्षात असणार." मस्तीखोर हा शब्द वापरते सायली. जर मस्तीखोर बबली सगळ्यांच्या लक्षात असेल तर आपलाही उपयोग होईलच ना. अर्जुन म्हणतो, हो ते तर आहे." सायली म्हणते, "आत्ता जाऊयात का तिकडे?" अर्जुन म्हणतो, "चल बस." अर्जुन आणि सायली आता सदा मैनाच्या घरी जातात बरं का. तिथे कुलूप असते, पण तत्पूर्वी त्यांनी सचिनचा सीन घेतलाय. सचिन एका मोबाईलवरनं म्हणजे एक छोटासा सचिन त्या फोनवरनं कोणाशी तरी बोलतोय असं दाखवलंय. सचिन म्हणतो, "हो हो हो, मी तुम्हाला पैसे देईल, मी तुम्हाला पहिलं इन्स्टॉलमेंट नक्की देईल. हे बघा असं करू नका प्लीज." तेवढ्यात साक्षी येते आणि तो फोन बघून आश्चर्यचकित होते. तिच्या हातात सँडविच पण असतं आणि ते खाली पडतं. सचिन अस्मिताशी बोलतोय असा तिचा गैरसमज होतो. आता इथून बघा पुढे सायली अर्जुनचा सीन घेतलाय. अर्जुन आणि सायली सदाशिव आणि मैनावतीच्या घराबाहेर आलेत. घराबाहेर कुलूप असते. अर्जुन म्हणतो, "सायली, सदा मैना कुठेतरी बाहेर गेलेले दिसतात. आपण थोड्या वेळ इथेच वाट बघूयात का आणि चौकशी करूयात आजूबाजूला?" सायली आणि अर्जुन आता त्या सदा मैनाच्या शेजाऱ्याला चौकशी करतात. प्रेक्षकांनो, ही जागा खूप कॉमन आहे ना, म्हणजे या सगळ्या वाहिनीवरच्या बऱ्याच मालिकांमध्ये ही जागा दिसते. म्हणजे त्या जानकी आणि ऋषिकेशचं पण हेच घर होतं बरं का, आणि बऱ्याच ठिकाणी हे घर दिसतं. असो, आता सदाशिव आणि मैनावतीच्या शेजाऱ्याकडे अर्जुनने चौकशी केली आहे. "हे सदाशिव आणि मैनावती कुठे बाहेर गेलेत का?" तो माणूस म्हणतो, "अहो सकाळपासून ते बाहेर गेलेले दिसतात, दुकान पण बंद आहे त्यांचं." अर्जुन म्हणतो, "किती वाजता येतील ते काही अंदाज आहे का?" ते शेजारी म्हणतात, "काही माहित नाही, जवळपास गेले असावेत. त्यांना कुठे जास्ती वेळ बाहेर जायचं असेल तर चावी ठेवून जातात आमच्याकडे, आणि या सदा महिन्याचं काही खरं नाही हो, कुठे केव्हा कधीही जातात." अर्जुन म्हणतो, "थँक्यू हं."
आता तो माणूस गेल्यानंतर अर्जुन आणि सायली त्यांच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतात. मास्क लावलेला आहे त्यांनी चेहऱ्यावर. सायली म्हणते सदा आणि मैना अचानक कसे काय गायब झाले, म्हणजे त्यांचं दुकान पण बंद आहे, त्यांच्याकडे तर पैसेही नाही आहेत ना. हे जरा काहीतरी अवघड दिसतंय हा प्रकरण. म्हणजे बघा ना, तो माणूस म्हणाला की त्यांच्याकडे चावी पण ठेवली नाही. नक्की मला प्रियाचा हात दिसतोय या सगळ्यामध्ये. सदा मैना प्रियामुळेच गायब झाले असणार. आता अर्जुन म्हणतो थांब मी एका माणसाला फोन करतो. अर्जुनने चैतन्याला कॉल केलाय आणि चैतन्याला सांगितलंय की अरे चैतन्य, हे बघ सदाशिव आणि मैनावती घरात नाहीयेत, कधी येतील ते माहीत नाहीये. हे बघ मलाही असं वाटतंय की यामागे प्रियाचा हात आहे. पण तू एक काम कर, आपल्या ऑफिसमधल्या एका पिऊनला पाठव आणि या दोघांवर लक्ष ठेवायला सांग आणि थोड्या थोड्या वेळाने मला अपडेट द्यायला सांग. अर्जुनने फोन ठेवलाय. सायली म्हणते हे बघा इथून पुढे प्रत्येक पाऊल खबरदारीने घ्यायला हवं. एखादाही पुरावा आपल्या हातात आलाय असं प्रियाला कळलं जरी ना, तरी प्रिया तो पुरावा गायब करू शकते, जसं तिने सदा मैनाला गायब केलंय. अर्जुन आणि सायली आता खूप अलर्ट मोडवर आहेत बरं का. इथून पुढे पुन्हा साक्षी सचिनचा सीन दाखवलाय. मालिका आज खूप मोठी आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे सांगण्याची स्पीड जरा वाढवली आहे मी. साक्षीला वाटतं की सचिन अस्मिताशीच बोललाय. साक्षी मोठ्याने कांगावा करते, आरडाओरडा करते आणि म्हणते तुझ्याकडे दुसरा फोन आहे सचिन, तू तू दुसऱ्या फोनवर बोलत होतास, तू माझ्याशी खोटं बोललास, तू माझ्याशी खोटं बोललास सचिन, तू आधी खोटं बोललास की आधी तुझं लग्न झालं नाहीये आणि आता मला म्हणाला होतास की तू तुझ्या बायकोशी कॉन्टॅक्ट ठेवणार नाहीस आणि आता तिच्याशी बोलतोयस. सचिन म्हणत असतो नाही ग साक्षी नाही. पण साक्षी आरडाओरडा करते नाही नाही, तू मला फसवलंयस, तू सारखं मला फसवतोयस सचिन, तू मला फसवतोयस. सचिन म्हणत असतो नाही ग साक्षी, रिलॅक्स रिलॅक्स, मी माझ्या बायकोशी बोलत नव्हतो, अगं माझे अकाउंट फ्रीज झालेत. साक्षी कॅनडाला मी एका माणसाकडनं लोन घेतलं ग, अगं त्याच्याशी बोलत होतो मी. साक्षी म्हणते नाही तू खोटं बोलतोयस, तू तुझ्या बायकोशी बोलत होता, तिच्यावर खूप प्रेम आहे ना तुझं, मला माहिती आहे, तू मला फसवलंय. सचिन तिला कन्व्हिन्स करत असतो ट्रस्ट मी यार साक्षी, अगं मी ज्या लोकांकडनं लोन घेतले ते खूप डेंजरस आहेत ग, माझा फोन लागला नाही तर ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, म्हणून मी त्यांना दुसऱ्या नंबरवरनं फोन करत होतो. बघ यात काहीच नंबर आहेत, माझ्या बायकोचा नंबर नाही आहे ग यात. साक्षी म्हणते मग हा फोन तू माझ्यापासून का लपवलास, या गोष्टी ऍक्सिडेंटली कळल्यावरच तू मला का सांगतोस. सचिन म्हणतो कारण साक्षी तू माझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे ग, अगं मला माहिती आहे तू माझ्यावर खूप खूप प्रेम करतेस, मला जर कोणी त्रास दिला तर तू चिडशील ना ग त्यांच्यावर, म्हणून मी तुला हे डिटेल दिले नाही ग, मला तुला प्रोटेक्ट करायचंय साक्षी, यात तुला खेचायचं नाहीये. साक्षी लगेच म्हणते फेडून टाक पैसे आणि हाच सचिनचा प्लॅन असतो प्रेक्षकांनो. इथून पुढे अस्मिता, सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. सायली अर्जुन बाळाशी खेळत असतात. सायली म्हणते तुम्ही घ्या ना बाळाला. अर्जुन म्हणतो नको बाबा मला भीती वाटते. सायली म्हणते असं काय करताय, घ्या ना बाळाला. अस्मिता म्हणते अरे अर्जुन तू बाप होशील तर कसा खेळवशील बाळाला. सायली मग शिकवते बाळ कसं घ्यायचं ते अर्जुनला. खूप छान मोमेंट आहे हा, आणि ते बाळ कसलं गोड दाखवलंय बघा प्रेक्षकांनो, खूपच गोड. सायली आणि अर्जुन बाळाशी छान खेळत असतात, तेवढ्यात तिथे प्रतिमा आत्या येतात. आता हा जो सीन आहे ना तो म्युझिकल घेतलाय बरं का, म्हणजे खूप आनंदात आहे हे तिघे चौघे जण असं दाखवलंय. आता प्रतिमा आत्याने तिथे दवाखान्यातच आहेर नेलाय बरं का, त्यांनी सोन्याची साखळी त्या अस्मिताच्या बाळाला तिथेच घातली आहे आणि हे सगळे जण बाळाशी खेळतात. इथे एकही डायलॉग तुम्हाला ऐकू येणार नाही, सगळे फक्त बाळाशी खेळतात आणि खुश आहेत. अचानक अर्जुनला फोन आलाय, तेवढ्यात अर्जुन बाजूला जाऊन बोलतो. अर्जुनने मगाशी ज्या माणसाला घराकडे लक्ष ठेवायला सांगितलं ना सदाशिव आणि मैनावतीच्या, त्याच माणसाचा फोन आलेला आहे अर्जुनला. त्या माणसाने सांगितलं की त्या मैनावती आणि सदाशिवचं घर अजूनही बंद आहे, एक बाई आली होती मगाशी कपडे शिवण्यासाठी पण तिलाही माहित नाही हे दोघे कुठे गेलेत. अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि सायली त्याच्याकडे नुसतं बघते, इतकंच काय ते दाखवलंय. पुन्हा साक्षी आणि सचिनचा सीन दाखवलाय. साक्षी डायरेक्ट विचारते सचिनला तुला किती पैसे हवेत. सचिनच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलंय. सचिन म्हणतो अगं फक्त 10 लाख रुपये हवेत, पण प्लीज तू नको देऊस. साक्षी म्हणते नाही नाही मी देणार, मी तुझे पैसे फेडणार. सचिन म्हणत असतो नाही नाही मला तुझे पैसे नकोयत, मला असे पैसे नकोयत ग तुझे साक्षी, माझं प्रेम आहे तुझ्यावर, मी तुझे पैसे का वापरू. अस्मिताचे पैसे मला वापरायचेत, म्हणून मी तिचं क्रेडिट कार्ड वापरून हळूहळू ते लोन फेडणार होतो. ऐक ना ग साक्षी, माझ्या मनात ना अस्मितासाठी काही इमोशन्स वगैरे नाहीये, प्रेम तर सोडच ग. साक्षी म्हणते सचिन तू पैशासाठी पण आता त्या अस्मिताकडे जायचं नाहीस, प्रॉमिस कर मला, तू मला सोडून जाणार नाहीस ते. सचिन म्हणतो हो ग प्रॉमिस साक्षी प्रॉमिस, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. साक्षी पण म्हणते आय लव्ह यू टू, पण बघ ना रे एवढ्या फालतू करण्यासाठी अख्खंच्या अख्खं माझं सँडविच वाया गेलं ग. साक्षी वेड्यासारखंच वागते बरं का प्रेक्षकांनो.
साक्षी म्हणते, अरे तुला भूक लागली असेल ना सचिन, मी आत्ता येते हं, पुन्हा सँडविच करते. असं म्हणून ते खाली पडलेलं सँडविच तिने आवरलं आणि घेऊन गेली किचनमध्ये. साक्षी जाता क्षणीच सचिन असा हसताना दाखवलाय मनाशीच आणि तो बोलतो, तू स्वतःला खूप स्मार्ट समजतेस ना साक्षी, मी तर तुझ्यापेक्षाही स्मार्ट आहे ग. हा फोन आणि यातलं सिम दोन्हीही खोटं होतं. हा प्लॅन मी मुद्दाम घडवून आणला. मला तुझ्याकडनं पैसे हवे होते ग. 10 लाख रुपये मिळणार आता, 10 लाख. सचिनच्या तोंडाला पैशामुळे पाणी सुटलंय असं त्यांनी दाखवलं. सचिन पैशासाठी साक्षीच्या सोबत सध्या राहतोय, पैसे काढल्यानंतर तो कोणाचाच नाहीये असं काहीतरी त्यांनी या सचिनचं पात्र दाखवलंय बघा. इकडे आता सगळे सुभेदार दवाखान्यात आलेत. अस्मिता सारखं सचिनला फोन ट्राय करत असते पण सचिनचा फोन काही लागेना. प्रतापराव आणि कल्पनाताईंच्या हे लक्षात येतं. बाळ तिकडे पाळण्यात ठेवलेलं असतं आणि अस्मिता इकडे बसलेली आहे बघा. तेवढ्यात अर्जुन सायली येतात आणि त्यांनाही कळतं की अस्मिता सचिनमुळे जरा दुःखी झाली आहे. खरं तर हे साहजिक आहे. कुठल्या बाईला वाटणार नाही की आपल्या बाळाचा बाबा आपल्या बाळाकडे हवा आणि तिच्या एवढ्या स्पेशल मुवमेंटवर ती सचिनला मिस करणारच ना प्रेक्षकांनो. अवघड आहे बाबा, हे सगळं प्रकरणच अवघड आहे. अर्जुन आणि सायली आता अस्मिताला डायव्हर्ट करण्यासाठी बाळाला तिच्याकडे देतात बरं का आणि खूप खेळवतात बाळाला. आणि अस्मिता आता म्हणजे लगेच तिचंही लक्ष डायव्हर्ट होऊन जातं बाळामुळे. अर्जुन आता सगळ्यांसोबत सेल्फी घेतोय बरं का, म्हणजे एक छान मुवमेंट घेतलाय त्यांनी. इथे पण एकही डायलॉग तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे फक्त आता हे एकमेकांसोबत असे वेळ घालवतात, अस्मिताला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. पुढचा सीन पुन्हा सचिन साक्षीचा घेतलाय. साक्षीने सचिनला 10 लाख रुपये कॅश आणून दिलेत. सचिन ते कॅश घेतो आणि लगेच साक्षीला मिठी मारतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच ब्युटिफुल. सचिनचा हेतू आता साध्य झालाय. काय वाटतं तुम्हाला? सचिन आता साक्षीला सोडून पुन्हा अस्मिताकडे येईल का? जरा गौड बंगाल. पुढे बघा, आता अस्मिताचा सीन घेतलाय. डॉक्टर आल्यात. अस्मिताला म्हणतायत, अस्मिता आता तुला घरी जाता येईल हं, तुझी सुट्टी होईल आता. मग अश्विन म्हणतो, हरकत नाहीये डॉक्टर, मी अस्मिताताईला 4 दिवसांनी आणतो आणि मग महिन्याच्या महिने आपण फॉलोअप घेऊयात. डॉक्टर म्हणतात, हो काही हरकत नाहीये. आता डॉक्टर गेल्यानंतर सगळेजण तयारी करतायत अस्मिताला घरी नेण्याची. तेवढ्यात अर्जुनला एक मेसेज आलाय. मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की लोखंडे फॅमिली आजही अजून घरी आलेली नाहीयेत. हा त्याच माणसाचा मेसेज आहे जो लक्ष ठेवतोय घरावर. अर्जुन आता प्रियाकडे बघतो. प्रिया तिथेच असते. अस्मिताचे कपडे वगैरे पॅकिंग करण्यासाठी मदत करते अश्विनला. आता सगळे जण तयारी करतायत अस्मिताच्या घरी येण्याची. कल्पनाताई, विमल आणि सायली. स्पेशली कल्पनाताई फोनवर कोणाशी तरी बोलतायत आणि म्हणतायत, अगं मला मालिशवाली बाई हवी आहे ग. अगं मी बघितली पण तिला ऐन वेळेला गावाला जावं लागलं. प्लीज तू मला एखादा नंबर दे ग. नक्की नक्की मला नंबर दे हं दुसऱ्या बाईचा. असं म्हणून त्या फोन ठेवून देतात. त्यांची लगबग सुरू आहे. बाळाची तयारी करतायत ते येण्याची घरी. अस्मिताच्या खोलीमध्ये सचिनचा आणि तिचा फोटो असतो. कल्पनाताई तो फोटो बाजूला ठेवून देतात. अस्मिताच्या समोर त्यांना तो फोटो नकोय. कल्पनाताई म्हणतात, विमल झाली का तयारी? सायली झाली का बाई तयारी? बाळ केव्हाही येईल. सायली म्हणते, हो आई झालंय, ऑलमोस्ट सगळं झालंय बघा. कसं वाटतंय? छान झालं ना सगळं? कल्पनाताई म्हणतात, हो तर खूप छान डेकोरेशन केलंय तू. सायली म्हणते, मला असं झालंय बाळ कधी येतंय आणि कधी या पाळण्यात झोपतंय. कल्पनाताई म्हणतात, मला तर असं झालंय की तू तुझ्या बाळाला कधी या पाळण्यात झोपवशील सायली. सायली म्हणते, आई तुम्ही पण ना. सायली गोड लाजते आणि पुढे लगेच अस्मिताचं बाळ आलंय बरं का, असं त्यांनी दाखवलंय. अस्मिताची एंट्री झाली आहे बाळासोबत आणि आता कल्पनाताई, सायली तिचं औक्षण करतात. खूप खुश असतात सगळे सुभेदार फॅमिली. अस्मिताला औक्षण करतात, तुकडा भाकर ओवाळून घरात घेतात तिला. कल्पनाताई म्हणतात, बाळाची आणि बाळाच्या आईची भरभराट होऊ देत, असं काहीतरी ते म्हणतात, ब्लेसिंग देतात. आणि आता घरामध्ये आली आहे अस्मिता. अस्मिताचं बाळ फारच गोड दाखवलंय बरं का, आणि ओरिजिनल अस्मिताचं बाळ पण खूप गोड आहे. तसं आपण पर्सनल कधी बोलत नाही, पण आता विषय निघाला म्हणून बोलावंसं वाटलं. आता सायलीला म्हणतो अर्जुन, सायली तू घे ना बाळ, अस्मिताताईला आराम करू देत. मग सायली बाळ घेत असते तेव्हा अस्मिता म्हणते, तू पण घे की बाळाला. अर्जुन म्हणतो, नको बाबा मला भीती वाटते, मला घेता येत नाही बाळाला. मग सगळेजण थोड्या वेळ बाळाला खेळवतात. सगळ्यांचं छान एक गोड गोड डिस्कशन दाखवलंय. प्रिया मध्येच म्हणते, मी आलेच हं. कल्पनाताई म्हणते, अगं अगं थांब तन्वी, कुठे निघाली? सगळ्यांसाठी कॉफी कर ना. प्रियाला आता राग येतो बरं का कल्पनाताईंचा. कल्पनाताई म्हणतात, सायलीला चहा पण कर आणि अस्मिताला दूधही आण. प्रिया म्हणते, मी काय म्हणते, मला जरा 5 मिनिटात फ्रेश होऊन आलं तर चालेल का? प्रतापराव म्हणतात, तन्वी कल्पनाने जे काम सांगितलंय ते आधी कर आणि मग तुला कुठे जायचं ते जा. प्रियाला राग येतो बरं का आता सगळ्यांचाच. मग म्हणते कशी, हो करते ना. ती स्वयंपाकघरात गेली आहे, आता कॉफी करत असते ती. सायली अर्जुन आता बाळाशी खेळताना दाखवलेत. सायली म्हणते, बाळ बघा मला बघून किती गोड हसतंय. अर्जुन म्हणतो, नाही नाही त्याचा फेवरेट मामा मी आहे. अश्विन म्हणतो, अरे असं कसं चालेल?
बाळा तुझ्या आईला सगळ्यात जास्ती मदत मी केली आहे बरं का तुझ्या जन्माच्या वेळेला, त्यामुळे मीच बाळाचा फेवरेट मामा असणार. सगळेजण छान गप्पा मारतायत त्या बाळाशी. सायली म्हणते सगळेच आमचे फेवरेट आहे, सगळे आम्हाला आवडतात, मामा मामी, पणजी आजी. पणजी आजी तर अजून भेटलीच नाही बाबा आम्हाला. अर्जुन म्हणतो हो, आपली पूर्णाजी आहे ना, ती मांडीवर घेईल तुला आणि ती तुला खाली ठेवणारच नाही बघ. हे सगळे छान गप्पा मारतात बरं का बाळाशी, आणि ते बाळ पण ना असं गोड गोड हसून प्रतिसाद देत आहे बरं का. फारच गोड दाखवलंय ते बाळ. खरं तर आज या बाळामुळेच एपिसोड बघावासा वाटला हा. आता प्रतापराव हळूच कल्पनाताईंना आवाज देतात आणि त्यांच्या कानात म्हणतात, बघ कल्पना, अर्जुन कसा घाबरतोय बाळाला घ्यायला, पण सायली बघ कशी छान बाळाला खेळवतीये. कल्पनाताई म्हणतात, खरं तर या दोघांनी पण आता मनावर घ्यायला हवं बरं, म्हणजे आपल्याला दोन्ही नातवंड एकत्र खेळवता येतील. सायली म्हणते आता बाळाला, ए बेटा हे बघ ही आपली विमल आजी बरं का. विमल आता हसायला लागते बरं का. विमल पण बाळाशी खेळत असते आणि म्हणत असते, काय गोड बाळ आहे. अस्मिताताई तुमच्यासारखं बाळ आहे बरं का, मातृमुखी आणि सदा सुखी. ते बाळ असं गोड गोड हसून रिस्पॉन्स देत आहे. अस्मिता मात्र अजूनही सचिनचीच आठवण काढते. मनात ती विचार करते, जी गोष्ट सचिनने करायला हवी ती गोष्ट सायली अर्जुन करतात. बाळाची सगळ्या नात्यांची ओळख सचिनने करून द्यायला हवी होती माझ्या बाळाला, पण सचिन मात्र. अस्मिता मनातून दुःखी असते. बाळ जरी तिच्या आयुष्यात आले तरी तिला नवरा नाहीये याची खंत भासतेच आहे. कुठल्याही स्त्रीला ती भासणारच. आता बघा प्रिया कॉफी करत असते आणि तिला खूप राग येत असतो. मनात विचार करत असते ती, काय त्या बाळाचं कौतुक करताय, जसं काही ती अस्मिता पहिल्यांदाच आई झाली आहे जगात. नाही, आता हे माझ्या पथ्यावर पडणार आहे. सगळे बाळाचं कौतुक करताय, मी सटकते, म्हणजे मला माझं काम करता येईल. विमलला आवाज देते प्रिया आणि म्हणते, ए विमल इकडे लक्ष दे. विमल म्हणते, अहो पण तन्वीताई तुम्हाला करायला सांगितली ना. प्रिया म्हणते, तुला सांगितलं ना लक्ष दे लक्ष दे, आलेच मी, असं म्हणून प्रिया तिच्या खोलीत निघून जात. कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता तुला दगदग होईल बेटा, आम्ही काय बाळाचं कौतुक दिवसभर करत बसू, तू आराम कर. अस्मिता म्हणते, मम्मा छान वाटतंय ग, बसू दे ना इथे, तसंही हॉस्पिटलमध्ये बसून कंटाळा आला ग मला. सायली म्हणते, अहो अस्मिताताई तुम्हाला आरामाची गरज आहे आणि आम्ही तुमच्या खोलीमध्ये चक्रा मारूच की बाळासाठी. मग सायली आणि कल्पनाताई मिळून बाळाला घेऊन जातात तिथे खोलीमध्ये. सॉरी, सायली आणि अर्जुन मिळून घेऊन जातात. अर्जुन पण म्हणत असतो की अस्मिताई तू आराम कर बरं आता. अश्विन पण म्हणतो, हो आता तू आमचं ऐकायचं असं अस्मिताई, बाळाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. आता ते खोलीत जात असतात ना, तेव्हा सायली खुणवते डोळ्याने अर्जुनला. अर्जुन लगेच म्हणतो, हो बाबा आलं लक्षात, बायकोची नजर गेली रे गेली की नवऱ्याने लगेच कामाला लागायचं असतं. प्रतापराव म्हणतात, चला आपला अर्जुन संसाराचे धडे शिकला. ए बाबा नुसती बॅगा उचलायची प्रॅक्टिस करू नको, आता जरा बाळाला सांभाळायची प्रॅक्टिस कर. कल्पनाताई पण म्हणतात, बाबा अर्जुन सायलीकडनं ट्रेनिंग घे सगळी, त्याशिवाय सायली काही बाळाचं मनावर घेणार नाही बरं. सायली आता गोड लाजते आणि अर्जुन सुद्धा. अर्जुन आता त्या सगळ्या बाळाच्या पिशव्या, अस्मिताच्या पिशव्या घेऊन तिच्या खोलीत जातोय बरं का. आता खोलीत गेल्या गेल्या विचारतो, कुठे ठेवू सायली ह्या पिशव्या. सायली म्हणते, तिथे ठेवा ना टेबलावर. काय हो अस्मिताताई सजावट कशी वाटली. अस्मिता म्हणते, खूप छान ग सायली, मला वाटतच नाही ही माझी रूम आहे. सायली म्हणते, अस्मिताताई आता तुमची नाही ही बाळाची पण खोली आहे बरं का, आता जे काही होईल ते बाळासाठी. बसा बसा इथे सावकाश बसा. अर्जुन म्हणतो, काय सरप्राईज आहे ग बायको, तू केलंस हे. सायली म्हणते, मी विमलताई आणि आईंनी मिळून केलंय हे सगळं. सायलीने अस्मिताजवळ आता बाळ दिलंय आणि अस्मिताला म्हणत असते, आता तुम्ही आराम करा. अस्मिता म्हणते, बस ना थोड्या वेळ सायली. सायली म्हणते, ताई मी तुमच्यासाठी दूध ठेवलंय ना खाली, ते आणते, मग आपण थोड्या वेळ गप्पा मारूयात. अर्जुन म्हणतो, बरं चल मी पण जातो. अस्मिताई तू आराम कर हं. आता हे दोघेही खोलीतून जातात. तेव्हा अस्मिता बघते की तिच्या म्हणजे त्या बेडच्या शेजारी तिचा आणि सचिनचा फोटो असतो ना, तो कल्पनाताईंनी उचलला नाही का मगाशी दाखवला आपल्याला, ते अस्मिताला लक्षात येतं. अस्मिता मनात विचार करते, यांनी सगळ्यांनी मुद्दाम माझा आणि सचिनचा फोटो काढून टाकला वाटतं, असं म्हणून ती आता वैतागते बरं का. म्हणजे तिला असं वाटत असतं की राहू द्यायला हवा होता बाबाचा फोटो, पण तो या सुभेदारांनी काढून टाकलाय. आता शेवटचे सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. प्रिया आता पर्स घेऊन कुठेतरी निघाली आहे, पण बडबडत असते, या सुभेदारांनी मला नुसती कामवाली बाई करून ठेवले, आता त्या बाळाची आया करून ठेवतील, मला माझी काही कामं आहेत की नाहीत, मला महत्वाची कामच करता येत नाहीत माझी, असं म्हणून तिने काही पैशाच्या नोटा आणि काही सामान ठेवलंय तिच्या पर्समध्ये आणि ते सगळं सामान घेऊन ती कुठे जाते ते बघा. प्रिया पुन्हा बडबडत असते, कर कर प्रिया, चांगुलपणाची नाटकं कर, कसं भोवतंय बघ तुला. नाही नाही, आता सगळेजण त्या बाळाच्या अवतीभोवती आहेत ना, तोपर्यंत स्वतःला सेव्ह करायला हवं. जी जी माणसं अर्जुन सायलीला माझ्याबद्दल सांगू शकतात ना, त्यांना गायब करायला हवं.
ती बाई सदा मैनाकडून जिच्याकडे मी राहायला गेले ना, ती बाई सगळ्यात मोठा, ती बाई धोका आहे माझ्यासाठी. पैसे घालते त्या बाईच्या घशात आणि तिला पनवेलमधनं हकलवून लावते. प्रिया असं बडबडते आणि आता निघाली आहे ती त्या बाईच्या घरी. अर्जुन आणि सायलीला शंका आली आहे, म्हणून मी मगाशी म्हटलं प्रेक्षकांनो, एवढी गडबड आहे तरी सायली अर्जुनने प्रियाचा पाठपुरावा सोडलेला नाहीये. सायली अर्जुन किचनमध्ये येतात आणि प्रियाला बाहेर जाताना बघतात. सायली म्हणते, ही कुठे निघाली आता यावेळेला? अर्जुन म्हणतो, अर्जुनने ताबडतोब कोणाला तरी फोन लावलाय आणि लगेच पुढच्या सीनमध्ये सायली आणि अर्जुन कुठेतरी बाहेर दिसतायत आपल्याला. तिथे त्यांना प्रिया दिसलीये की कोण माहित नाही, पण कोणीतरी दिसलंय. कोण दिसलंय ते दाखवलं नाही. आता अर्जुन लगेच म्हणतो, हो बघ सायली, आपलं डिसिजन करेक्ट होतं. आता आपल्याला पुढचा निर्णय घ्यायचा आहे. एवढंच काय ते त्यांनी दाखवलं आणि पुढच्या भागात लगेच असं दाखवलंय, म्हणजे आता हा एपिसोड इथेच संपलाय. आणि पुढच्या प्रोमो त्यांनी असा दाखवलाय की अर्जुन आणि सायलीने त्या बाईला एका वेगळ्याच ठिकाणी लपवलंय, जिथे प्रिया पोहोचणार नाही. प्रिया त्या बाईच्या घरी पोहोचते तेव्हा त्या बाईच्या घराला लॉक असतं. सायली अर्जुन त्या बाईला म्हणतात, तुमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तुम्ही काही दिवस इथेच राहायचंय. सायली अर्जुनने त्या बाईला आधीच गायब केलंय, प्रिया तिच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी. आता सायली अर्जुन चैतन्यशी बोलत असतात स्पीकरवर. चैतन्य काहीतरी लपवतोय याचा सायलीला डाऊट येतो आणि सायली चिडते आता अर्जुनवरच. तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का? मला आवडत नाही, बारीकातली बारीक गोष्ट तुम्ही मला सांगायला हवी. सायली असं बोलते तेव्हा अर्जुन पुन्हा घाबरलाय असं त्यांनी दाखवलं. आता हे काय सस्पेन्स, हा सस्पेन्स ते कसा रिव्हील करणार आहे ते कोणाच ठाऊक बाबा, कळतच नाहीये. असो, पण कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड मला नक्की सांगा. बापरे, खूप मोठे मोठे एपिसोड दाखवतात प्रेक्षकांनो. त्यातनं आजचा एपिसोड त्यांनी जरा उशिरा पाठवलाय. बघूयात आता मालिकेत पुढे काय घडणार आहे, पण जे काही घडणार आहे ते इंटरेस्टिंग असणार आहे हे नक्की. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. उद्याचा एपिसोड लहान असणार आहे, अर्धा तासाचा, आणि रविवारी पुन्हा सुट्टी आहे बरं का, कारण रविवारी पिक्चर आहे प्रेमाची गोष्ट. रविवारी ही मालिका नसणार आहे, मी सगळ्यांना सांगते, प्लीज लक्षात घ्या. मग बाकीचे प्रेक्षक म्हणतात तुम्ही रविवारी एपिसोड का टाकला नाही, मागच्या रविवारी असा गोंधळ झाला होता. मंडळी आता उद्या भेटूयात शनिवारी, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. टेक केअर, तोपर्यंत धन्यवाद.